तर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महायुतीतल्या कामाचा फॉर्मॅट सांगितलेला आहे। निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दम देत 100 दिवसांचा कार्यक्रम दिला। मस्ती कराल तर घरी जाल अशी ताकीद ही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली। पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात असंही कोकाटेंनी सांगितलं। आमच्याही हातामध्ये काही राहिलं नाहीये, चांगलं काम करावं लागेल अशी प्रतिक्रिया कोकाटेंनी दिली। या ठिकाणी आम्ही निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जा। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल। पण आपणही नीट काम करा, म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल। माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही।